सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या आजच्या या सोहळ्यात. आपल्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. पण त्याआधी सांगताना खूप आनंद होतोय की आपल्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. लाईक, कमेंट आणि शेअरच्या माध्यमातून त्यांनी आपलं प्रेम आणि उत्सुकता आपल्यापर्यंत पोहोचवली होती आणि त्यामुळे त्याच उत्साहाने आणि उत्सुकतेने आपण आपल्या आजच्या सोहळ्याची सुरुवात एकदा टीझरची पुन्हा एकदा झलक पाहून करणार आहोत. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या सुरुवात करा. धन्यवाद. आणि आता अर्थात ज्या कलाकारांनी ही सगळी पात्र साकारलीत त्या सर्व कलाकारांना मी मंचावर आमंत्रित करू इच्छिते. लवरे मधले किरण गायकवाड आता इथे उपस्थित नाहीयेत. त्याचबरोबर पूजा सावंत, अक्षय कंसाळे, निखिल वैरागड, पार्थ भालेराव, मोनालिसा बागल आणि मानिनी, तुम्हा सगळ्यांना मी विनंती करते एकदा मंचावर यायचं. माईक ट्रेलर आपण पाहिला, पण अर्थात ट्रेलर पाहून आणखी उत्सुकता आमची शिगेला पोहोचलेली आहे आणि चित्रपट 13 जूनला येणार आहे. पण त्यापूर्वी आपण या सर्व कलाकारांसोबत थोड्या गप्पा मारणार आहोत चित्रपटाविषयी, त्यांच्या पात्राविषयी. आणि सुरुवात मला वाटतंय सगळ्यात आधी मला सांगा, सोशल मीडियावर कोण सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहे? हा, येस. मग तुमच्यापासून आपण आता गायत्रीमुळेच ऍक्टिव्ह राहायला लागते. डिजिटल PR 3 वाजता ही पोस्ट, 5 वाजता ही पोस्ट कंपल्सरी टाकावी लागते. सगळं तिच्या हातात आहे, त्यामुळे जास्त आहे सध्या सोशल. हा, पण येस, म्हणजे यू आर मोस्ट ऍक्टिव्ह ऑन द सोशल मीडिया. आणि त्यासोबत ऍक्च्युली त्या रॅपिड फायर कडे मी येणार आहे. पण त्याआधी तुम्ही लिहिलेली सुद्धा आहे ही गोष्ट निखिल सरांसोबत. त्यामुळे तुमचा हा अनुभव कसा होता? गोष्ट, ते चित्रपट आणि त्यानंतर आता फायनली एक कलाकृती पूर्ण होऊन ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. खरं तर लिहायला प्रोत्साहन दिलं ते निखिलनीच. कारण एक सुरुवातीला असं झालं की एकदम म्हणजे प्रोड्युसर ही यायच्या आधी आम्ही बसायचो, तर त्याच्यात एक रफ ड्राफ्ट तयार केला होता त्यांनी. तो आणि अमित बेंद्रे म्हणून आमचा मित्र आहे, तर त्याच्यामध्ये काही काही मला गोष्टी खटकत होत्या. तर तो म्हटलं की तू लिही ना, मग तुला जर एवढं वाटतंय तर तू लिही. ते म्हटलं मी कधी लिहिलं नाही. तो म्हटलं लिहून तर बघ ना, 1-2 सीन लिही, काय होते बघू आपण. तर मी एक सीन लिहिला त्यातला आणि त्याला दाखवला, दुसऱ्या दिवशी वाचून दाखवला. तो म्हटलं ब्रिलियंट आहे, म्हणजे की आत्ताची जी भाषा आहे पोरांमध्ये, ती भाषा त्याच्यामध्ये उतरली तुझ्यामुळे, तर तू कंटिन्यू कर. डायलॉगला तू अमित बेंद्रेबरोबर बस आणि तू सुरू कर. म्हणून अशा पद्धतीने ती सुरुवात झाली आणि मी आणि अमितनी बसून रोज 2-2, 3-3 सीन लिहून निखिल बरोबर डिस्कस करत पुढे गेलो आम्ही. म्हणून त्याची ती सुरुवात झाली. ओके, आता निखिल सरांसोबत तुम्ही लेखक म्हणूनही काम केलं, त्यांचं दिग्दर्शनही तुम्ही सगळ्यांनी अनुभवलंय आणि त्यांनी अभिनय सुद्धा केलाय. म्हणजे तुमच्यासोबत मोस्टली त्यांचे सगळे सीन्स आहेत. कुठली छटा तुम्हाला सगळ्यात जास्त भावली त्याची? हा, त्याची गोड अशी मोठी स्माइल दिली आहे, तर मनातलं उत्तर सांगा. त्याच्या छटाच एवढे आहेत की तो माझ्या काय ह्याच्यातनं जातच नाही मनातून बाहेर. पण त्याची एक छटा आहे जी डान्स मध्ये आहे, तुम्ही ऑब्झर्व केली की नाही माहिती नाही. तो बरेच ठिकाणी चुकलाय, तेव्हा त्याच्या तोंडावरती आलेली आहे. चेहऱ्यावर सगळे रंग उमटले. एक्झॅक्टली. नाही, ही संधी आम्ही तुम्हाला देणार आहोत ऍक्च्युली सगळ्यांना. एकदा गाण्यावर आम्हाला प्रत्यक्षात पाहायचंय तुम्हाला थिरकताना, तेव्हा चुकू नका तुम्ही. आम्ही लगेच रंग कॅप्चर करू. पण थँक्यू. सोशल मीडियावर कोण ऍक्टिव्ह आहे यापेक्षा सगळ्यात जास्त मला वाटतं चाहते मंडळी. आपण त्यांना वेगवेगळ्या सिनेमातून त्यांच्या अभिनयाला नेहमी प्रशंसा देत आलेलो आहोत आणि अर्थात सदाबहार रंगीन अशा सुंदर आउटफिटमध्ये आज त्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पूजा सावंत, मला पुढचे प्रश्न तुम्हाला विचारायचे. जान्हवी ही भूमिका का करावीशी वाटली? व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. खरं तर आजचा हा जो दिवस आहे ट्रेलर लॉन्च, या एका दिवसाची मी इतकी आतुरतेने वाट बघत होते. कारण आता इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा आम्हाला सर्वांनी प्रश्न विचारले. पहिला प्रश्न हा होता की या सिनेमाचं नाव हे का? हा प्रश्न मी
प्रार्थना, अभिजित खांडकेकर, अमेय वाघ सगळ्यांनी या दोघांना विचारलंय, पण दोघं शेवटपर्यंत ऐकले नाही. त्यांनी या सिनेमाचं नाव, त्यांना हेच हवं होतं, आम्हाला सिनेमाचं नाव आंबट शौकीनच ठेवायचं होतं. पण नंतर जेव्हा अक्षय मला भेटायला आला स्टोरी नरेशनसाठी, बराच काळ गेला त्याच्यामध्ये, आणि जेव्हा मी खरी स्टोरी ऐकली या दोघांकडून तेव्हा मला एक सेकंदही नाही लागला हो म्हणायला. कारण जान्हवी हे कॅरेक्टर मला इतकं आवडलं होतं. आता तुम्ही ट्रेलर पाहिला, त्याच्यात तुम्ही बघताय की या तिघांसोबत मी आहे. ती का आहे, कशासाठी आहे, काय होणार आहे पुढे, हे सगळं या फिल्ममध्ये आहे. आणि ऑफकोर्स जे नाव आहे आंबट शौकीन, या सिनेमात काहीही आंबट शौकीन दिसणार नाहीये, हे मी अगदी ठळकपणे सांगू इच्छिते. आता हे नाव का ठेवलं, कशासाठी, हे उत्तर तुम्हाला दिग्दर्शक आणि अक्षयच देऊ शकेल. बट आय लव्ड प्लेइंग जान्हवी. आणि एकंदरीत ट्रेलरवरून साधारण अंदाज आलेला आहे की तिघांना सरळ दिशेला लावण्याचं काहीतरी काम महत्वाचं जान्हवीने केलेलं आहे. जान्हवी, रॅपिड फायर मला तुझ्यासोबत घ्यायचं आहे. आता पात्र म्हणून तू उत्तर दिलंस तरी चालेल, बीइंग जान्हवी. मी काही तुला इमोजीज सांगणार आहे, ट्रेंडिंग इमोजीज, आणि त्या इमोजीजना कुठलं पात्र साजेसं आहे. 28 पात्र आहेत खरं तर या चित्रपटात, त्यामुळे विचार करायला वेळ लागेल. हेल्प करा तुम्ही. येस, सिनेमा जान्हवीने केलीये, तुम्ही आता करा. तर पहिलं आहे रेड हार्ट. रेड हार्ट जान्हवीच. ओके. लाऊड क्राईंग फेस. क्राईंग फेस, हा, लाऊड. मोनालिसाला देईन मी, कारण तिला बिचारीला सगळ्यांनी खूप छळलंय सेटवर, त्यामुळे तिचे लाऊड क्राईंग फेसच होती ती सेट. राईट मोनालिसा? फार असं दुःख बाहेर आलेलं आहे. फेस विथ टीयर्स ऑफ जॉय. टीयर्स ऑफ जॉय देखील आमचे आम्ही काही करा, तुम्ही काही म्हणजे तुम्ही या आणि फक्त डायलॉग बोला, अरे वा ह्याला इतका आनंद व्हायचा, व्हॉट अ शॉट. ही वॉज ऑलवेज हॅपी. ही ऍक्च्युली कॉम्प्लिमेंट आहे. असा हसरा दिग्दर्शक सगळ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांना मिळाला. थँक्यू. ऑलवेज हॅपी. आताही म्हणजे एकदम अशी लाऊड स्माइल होत आहे. एक्झॅक्टली, टीयर्स ऑफ जॉय. आत्ता पाणवलेले नाही आहेत ना वेळ? नाही. ओके, हा, पण त्याला थोडा वेळ दे. ओके, नेक्स्ट स्पार्कल्स. स्पार्कल्स, हा नाही, स्पार्कल्स प्रार्थना प्लेयर. ओके, हा, ग्रेट, आय एग्री. फेस विथ गॉगल्स, यु नो. एक मिनिट. किरण. ओके. ऍटिट्यूड म्हणजे गुड ऍटिट्यूड, लाईक नेहमी प्रेझेंटेबल असणं, सेटवर येणं आणि यु नो असं सगळ्यांना काय म्हणतात हुरळ घालणं. दॅट इज किरण. ओके, थँक्यू. एकदा जोरदार डान्स झाला पाहिजे. थँक्यू. पुढे मला पार्थकडे यायचं. ऍक्च्युली ट्रेलरच्या सुरुवातीलाच दिसलेल्या आहेत तुम्ही, आणि एकंदरीत ती भूमिका साकारताना काय चॅलेंजिंग वाटलं त्याविषयी थोडं. आंबट शौकीन नावाच्या सिनेमात चक्क आंबट रोल नाही करायचा, हेच चॅलेंजिंग होतं. तर नाही, मला खरंच यावेळेला तीच जास्त धमाल आली की मी आधी नाव ऐकलं, मी म्हणलो की नाही 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 नको रे नको. मग मी गोष्ट ऐकली, म्हटलं अरे वा 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 करायला पाहिजे. मग मी पात्र ऐकलं, म्हटलं आता तर सोडणारच नाही, इतकं भारी कॅरेक्टर आहे. हा अरे हे वाक्य महत्वाचं आहे का, पोहोचलं तुमच्यापर्यंत. हो. सो दिघा नावाचं कॅरेक्टर आहे की आता तुम्ही बघितलं तसं की मी चक्क साधा बोळा आहे, कुठल्याही मुलीला त्रास देत नाहीये, कोणाबद्दलही काहीही वाईट बोलत नाहीये, म्हणजे आपलं जसं मी आहे तसं मी खरंच आहे तसं मला करायला मिळालं. तर नाही, पण एक खूप महत्वाचा घटक रिप्रेझेंट करतोय मी या सिनेमाच्या माध्यमातून की आपल्या समाजाची खूप मुलं असतात की जे हळवी असतात, ज्यांच्याबरोबर काहीतरी वाईट घडलं तरी पटकन बोलत नाहीत कोणापाशी, आणि तो त्यांचा ते आतमध्ये कोंडून राहून ते खूप टोकाची काहीतरी भूमिका घेतात. तर असं न करता त्यांनी काय करावं, त्याच्यावर काय सोल्युशन असू शकतं, याबद्दल आमचा हा सिनेमा आहे. तर मला फार छान वाटतंय की मला हा मेसेज या सिनेमाच्या माध्यमातून, पात्राच्या माध्यमातून पोहोचवायला मिळतोय. थँक्यू. पुढचा प्रश्न मोनालिसा. गोष्ट ऐकल्यानंतर काय रिॲक्शन होती, आणि छळ खूप झाला हे तर आम्हाला आता कळलंय, पण एकंदरीत चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आता काय फिलिंग आहे?
खरं तर मी खूप 5-6 वर्षांपूर्वी निखिल बरोबर एक सिनेमा केलेला आणि त्यावेळेस मी निखिलला म्हणाले होते की तू कधीतरी दिग्दर्शक हो, तू एक तरी सिनेमा डिरेक्ट कर. ऐकलंय आणि त्यांनी ज्यावेळेस हा सिनेमा केला त्यावेळेस त्यांनी मला कॉल केला होता की मी एक फिल्म डिरेक्ट करतोय आणि त्यात हे असं असं पात्र आहे. सो मी त्याला काहीच क्वेश्चन केला नाही आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म असेल जेव्हा मी दिग्दर्शकाला कोणताही प्रश्न विचारला नाही. नाव ऐकून पण नाही तेच तर मेन आहे. मी त्याला म्हणाले निखिल मी तुला एकही प्रश्न विचारणार नाही पण माझी एक रिक्वेस्ट आहे तर ती पूर्ण होऊ शकते का. म्हटलं नाव बदल तू सिनेमाचं. हे नाव आणि मग सिनेमा करणं हे थोडं माझ्यासाठी अवघड आहे. त्याच्यामुळे तू पात्र मला चांगलंच देशील त्याच्यात मला काही डाऊट नाहीये पण हे नाव बदलता येईल का. त्यावेळेस तो म्हणाला की हे नाव का आहे हे मी तुला रिलीजिंगच्या वेळेस पटवून देईन पण आता मी हे नाव बदलू शकत नाही. थँक्यू. ऍक्च्युली त्यांनी पटवून दिलं सुरुवातीलाच. नाही खरंच कारण हा आज मी बघितलं सकाळपासून जोही व्यक्ती येतोय तो सगळ्यात पहिल्यांदा टायटल विषयीच प्रश्न विचारतोय की हे टायटल का आहे आणि अर्थात महत्वाचं म्हणजे सिनेमा तसा नाहीच आहे जसं ते टायटल आहे. सो येस मला आवडली स्ट्रॅटेजी यु नो आणि ती त्यांनी लिखाणाच्या वेळेसच हेरली आहे आणि ती खूप सक्सेसफुल झाली आहे. ते तर आपण जाणतोय आता आणि अनुभवावरून कळतंय. पण येस जमलंय जिंकलंय अक्षय. नाही खरंच जोखमीचं काम आहे असं ठाम राहणं की इतके सगळे कलाकार म्हणतात बदल आणि तरी सुद्धा ठाम. निर्मात्यांनी पण असं म्हटलं होतं का. नाही निर्मात्यांना उलट आवडलं होतं. तुम्हाला कळलं ना ते तिथून आलं नाही त्यामुळे मी पण त्यांना हा क्वेश्चन विचारला काहीतरी सांगू का चला मला आवडेल ऐकायला किस्सा एखादा काहीतरी तिथून खूण चालली प्लीज सांगा आता. पहिल्यांदी निलेश राठेंना आम्ही भेटलो या सगळ्यांमध्ये आणि त्यांना मी म्हटलं की सर अशी अशी फिल्म आहे तर ते आमचं आधी एक शूट चाललेलं तिथंच आमचं बोलणं झालं. तर ते मला म्हणले की एक काम करू आपलं पुण्यामध्ये कुठं भेटायचंय. तर मी म्हटलं गुडलक कॅफे वगैरे आहे तिथं भेटूया. ठीक आहे म्हटलं फिल्मचं नाव काय आहे. मी म्हटलं सर आंबट शौकीन. एक काम करा SB रोडच्या मॅरियटला या. मीटिंगला तिथं बोलवलं पहिल्यांदी. तिथं मी निघल्याला म्हटलं ते ऑन आहेत आपल्या प्रोजेक्टला घेऊन. ते खूप खरं म्हणाले अक्षयवर भरोसा होता म्हणून हा सिनेमा पण कारण म्हणजे अक्षय काहीच नाही त्यांनी म्हणजे आमच्याकडनं ऐकलं पण नाही किंवा काहीच नाही की तुम्ही करताय असं असं आहे. आम्ही त्यांना सांगायला गेलो ते म्हटले काही सांगू नका करूया आपण आणि लगेचच आम्हाला तिथं चेक दिला. अशी प्रोड्युसर फार कमी आहेत ते सगळे म्हणून आम्हाला मिळालेले आहे. खरंय सगळं भाग्य इथेच. क्रेडिट अक्षयचं सुद्धा आहे. तो कधी बोलणार नाही पण आज मला संधी मिळाली तर मी हे बोलते कारण ह्या सिनेमात जितक्या लोकांनी कामं केली आहेत सगळ्यांनी मैत्रीसाठी कामं केली आहेत. जेवढे चेहरे तुम्हाला ट्रेलर लॉन्च मध्ये दिसले अक्षय टंचाळ्यासाठी सगळ्यांनी कामं केली आहेत. आणि मला असं वाटतं की आम्ही कधी एकत्र प्रोजेक्टमध्ये काम नाही केले. आमची मैत्री कुठल्या प्रोफेशनल प्रोजेक्टमुळे सुरू नाही झाली आहे पण जेव्हा जेव्हा माझं पुण्यात शूट असायचं तर काही मित्रमंडळींमध्ये हा पण भेटायला यायचा आणि अशी आमची मैत्री सुरू झाली. अक्षयचं काम मी खूप आधीपासून बघते. वायसेड सिनेमा मी ह्याचा पाहिला होता भयंकर आवडलं होतं. मग बघतोस काय मुजराकर आणि असे अनेक सिनेमे त्यांनी केले. मला अजूनही असं वाटतं की अक्षयचं जे पोटेन्शियल आहे तसा प्रोजेक्ट त्याला अजून मिळाला नाहीये. आय एम शुअर की लवकरच तो मिळणार आहे आणि तो आंबट शौकीनच असावा असंही मला वाटतं. सो अक्षय लॉंग वे फॉर यू टू गो आणि प्लीज हे काम तू करत राहा कारण मी ह्याला काम करताना पाहिलंय सेटवर. तो फक्त दिग्दर्शक फक्त लेखक किंवा फक्त ऍक्टर कधीच नव्हता सेटवर. तो सगळं हाताळायचा सगळ्यांची मन सांभाळायचा कोणाला काय हवंय काय नकोय. कोणी भांडत जरी असेल तरी जाऊन तो पटकन सॉल्व्ह करून यायचा आणि ही कला सगळ्यांकडे नाहीये जी फक्त अक्षय टंचाळेकडे. सो लॉंग वे फॉर यू. आमचा सिनेमा मैत्रीचा सोहळा आहे. खरंय म्हणजे मी आता तेच म्हणणार होते की मैत्रीची गोष्ट आहे आणि ती इतक्या कमाल मित्रानं केली आहे त्यामुळे सगळेजण धावून आलेले आहेत आणि सगळेजण उभा राहिलेले आहेत या एका नावासाठी. हीच खरं तर खूप मोठी पोचपावती आहे म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे सिनेमा त्यांना भरभरून आवडणार आहे. पण आज इथे या क्षणी जे ऐकायला मिळालं आपल्या मैत्रिणीकडून ती खरंच खूप मोठी दाद आहे. आणि
एका प्रामाणिक कामाची कौतुकाची थाप मिळत राहते आणि आज त्या क्षणी मिळाली. एकदा जोरदार टाळ्या. एक लेखक उत्तम, एक उत्तम दिग्दर्शक आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की सगळ्याच भूमिका सांभाळत एक कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे महत्वाचं. थँक्यू सो मच. आणि आता अर्थात एक अत्यंत हॉट अंदाजमध्ये आपल्याला ट्रेलरमध्ये जिला पाहायला मिळालं ती म्हणजे मानिनी. येस, खूप ऍक्च्युली मला पण ट्रेलर बघून ना खूप माझ्या डोक्यातही वेगवेगळ्या गोष्टी सुरू झाल्यात. हे असं असू शकतं का किंवा हे असं असेल का, पण ते मला आता बोलायचं नाहीये कारण ते मी चित्रपट पाहून आपण सगळेच ठरवू. पण कसं वाटलं चित्रपटात या काम करून आणि या सगळ्याच एकापेक्षा एक कमाल कलाकारांसोबत आपलं काम सोबत करून कसं वाटतं? खूप छान. स्पेशली तुम्ही ऑब्झर्व कराल तर सगळी टीम यंग आहे या टीमची, फिल्मची. प्रोड्युसर्स, डिरेक्टर, ऍक्टर्स. सो अनुभव खरंच खूप छान होता आणि मी स्वतःला लकी समजते की मी या फिल्ममध्ये जोडल्या गेले. कारण जेव्हा अक्षयनी, निखिलनी मला कॉल केला होता, या फिल्मची स्टोरी नॅरेट केली, तेव्हा खूपच एक प्रोफेशनल माझा अप्रोच होता की ओके मग माझा रोल काय असेल, अच्छा ठीक आहे. आणि ग्लॅमरस रोल होता. ऑब्व्हियसली ते माझ्यासाठी चॅलेंजिंगच होतं कारण की मी स्वतः चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावातली मुलगी आहे. सो एक ते वेगळं रूप मी स्वतःच पहिल्यांदाच बघितलं. डबिंगच्या वेळेस आय वॉज शॉक की ओके ही मीच आहे. बट येस, तो प्रोफेशनल अप्रोच एक होता की अक्षय, निखिलला मी सारखं विचारत होती की ओके मग तू कसं डिझाईन केलंयस ते कॅरेक्टर. तर नेहा ही ऍक्च्युली लिहिली होती प्रॉपर त्यांनी मला भेटायच्या आधीच. यांना भेटल्यावर मला त्या साच्यामध्ये बसायचं होतं. तर ओव्हरऑल विचार केला तर म्हटलं की ठीक आहे, छान टीम आहे, आपल्यालाही चांगला चान्स मिळतोय, करूयात. आणि मग मी घरी गेले मुंबईला. कट टू काही दिवसांनी मला माझ्या एका मित्राचा फोन आला होता की मानिनी तूच आहेस का, तुझ्यात किडे आहेत. म्हणलं काय झालं? म्हणे मला व्हॉट्सअपला कॉल आला होता एका मुलीचा आणि माहित नाही काय झालं, एकदम न्यूडिटी सारखं काहीतरी वाटलं मला. असं म्हटलं कोणीतरी प्रँक करतंय. तर म्हटलं मी असं काही करणार नाहीये. नंतर परत त्या मुलीचा फोन आला की तू मला पैसे दे होते, नाहीतर मी तुझे फोटोज दाखवेन. देन आय थॉट ओके, अशीच तर स्टोरी यांनी मला सांगितली होती. म्हणजे जे आता घडतंय त्या रिअल घटनेवर साजेसं चालू आहे, त्यावर ही गोष्ट आहे. पहिला जेव्हा एक्सपिरियन्स होता तो खूप प्रोफेशनल होता. त्याच्यानंतर मी माझ्या मनाची तयारी केली की हा विषय लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्या मित्राला मी कन्व्हिन्स केले की आपण पोलिसात जाऊयात, कंप्लेंट करूयात, मी येते तुझ्यासोबत. बट पण आता मला वाटतंय असे अनेक मित्र वाचतील हा सिनेमा पाहिल्यानंतर आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जी सगळ्यांनी जी भूमिका साकारली ती पोहोचेल सगळ्यांपर्यंत. आणि अर्थात आता ज्यांनी लिहिलंय, ज्यांनी दिग्दर्शित केलंय आणि ज्यांनी अभिनयही केलाय, डान्सही केलाय असे निखिल यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता 13 जूनला चित्रपट रिलीज होणार आहे. काय वाटतं, का पाहावा सिनेमा आणि काय घेऊन जावं प्रेक्षकांनी? ऍक्च्युअल मध्ये म्हणजे नुसतं मनोरंजनासाठी मर्यादित नसून तर ह्याच्यामध्ये एक सामाजिक विषय देखील आहे, म्हणजे गंभीर सामाजिक विषय. जसं की मी तुम्हाला सांगितलं हनी ट्रॅप, त्याच्यामध्ये लाखो लोकांचे पैसे करोडोनी उधळलेले आहेत ह्या गोष्टीमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की अनेक कमजोर हृदयाच्या लोकांना जीव देखील त्यांचा गेलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ही गोष्ट बघून तुम्हाला एक मस्त मेसेज मिळेल. सावधान राहा, सतर्क राहा आणि इतरांनाही सावधान करा. थँक्यू. आता या ट्रेलर लॉन्च नंतर ऍक्च्युली बऱ्याच जणांना हे नाव का आणि काय गोष्ट आहे यामागे थोडंफार अंदाज येणार आहे. आणि मला वाटतं सगळ्यांना येणारे मेसेजेस थांबतील की काय सिनेमा केलाय, काय नाव आहे हे. तर अर्थात हा ट्रेलर लॉन्च सोहळा होता आणि जसं मी म्हटलं की जे गाणं आम्ही ऐकलंय त्यावर तुम्हाला थिरकल्याशिवाय आम्ही जाऊ देणार. येस, मला माहित होतं की एक्सक्यूज येणार आहे, पण मला वाटतं हीच मला वाटतं की सगळ्यांनी थ्रिकआउट करावं. ही स्टेप आम्हाला आत्ताही लक्षात नाही येणार आणि राहिली तरी हा गडबडेल नाही तर मी गडबडेल. त्यामुळे पण सगळ्यांनी प्रयत्न करूयात आपण पुन्हा. आता जस्ट काही करू नको, सगळ्यांनी एकत्र गाणं लावा. लास्टचं लावा फ्रीकआउट. पूजा पण करा. नाही पूजा पण
त्यांना पण आधाराची गरज हवी आहे म्हणून मध्ये. येस माईक माईक. म्हणजे अगदी असं जिंकलाय तुम्ही. कमाल. एकदा जोर या आउटफिट मध्ये. ओ येस. आणि ते पण आठवून ना. एकदा जोरदार डान्स आला पाहिजे. थँक्यू. आणि 13 जूनला खरं तर सगळीकडे हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे आणि त्याचा हा इतका सुंदर ट्रेलर. आणि मला माहिती की आता इथून पुढे खरं तर तुम्हाला खूप मेसेजेस येणार आहेत आणि खूप खूप कमेंट्स येणार आहेत, रिव्ह्यूज येणार आहेत ट्रेलरसाठी. आणि उत्सुकता तर भयंकर अशी एकदा पोहोचलेलीच आहे. एकदा आपण सगळ्या टीमला वरती बोलवूयात ग्रुप फोटोसाठी. येस. हा पहिलं कलाकारांसोबतचा. सर 1 मिनिट फक्त. उठू नका रे खालची
अंबट शौकीनचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट आणि 13 जूनला सगळीकडे प्रदर्शित होणार आहे हा सिनेमा. एकदा फक्त सगळ्यांनी पाहावं ही अपील. 13 जूनला संपूर्ण थिएटरमध्ये हा सिनेमा लागणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या थिएटरमध्ये आणि तुम्ही सगळ्यांनी जाऊन हा सिनेमा बघायचा आहे. 13 जून अंबट शौकीन. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यांनी राईट साईडला प्लीज, थोडं राईटला सगळ्यांनी राईट. लेफ्टला सगळ्यांनी प्लीज लेफ्ट. थँक्यू. एका मिनिटला